म्हटलो तर मी अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रवास करतो आहे, पण असं कधीही झालं नाही. पण का घडलं, कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ या ठिकाणी सूचना दिल्यात. मी बाहेरगावी होतो, आल्याबरोबर या ठिकाणी आलो आणि जे मृत पावलेले आहेत, मला वाटतं 4 ती संख्या आहे. 3 आणि 1 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची. त्या चारहींनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख या दिले जातील. त्याचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल. ज्युपिटरला 2 पेशंट सिरियस आहेत, त्याचीसुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल. सातत्यानं तक्रारी रेल्वे विभागाला स्थानिकांनी केलेल्या होत्या की रोजचे प्रवासी आहेत. 3 महिन्यांपूर्वी 8 दिवसांपूर्वी अनेकांनी तक्रार दिल्या होत्या. तो जो टर्निंग पॉईंट आहे त्या टर्निंग पॉईंटला घेऊन या सगळ्या तक्रारी देण्यात आलेल्या होत्या आणि अशी दुर्घटना घडेल असं सुद्धा त्या पत्रांमध्ये लिहिलेलं होतं आणि तरीसुद्धा रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आज ही घटना घडली. मी माहिती घेतली, मला जे कळलं त्या संदर्भामध्ये सगळा सर्वे सुरू होता. यावर काय उपाय करायचा, काय इलाज करायचा याच्यावरही चर्चा झालेली होती. परंतु दुर्दैवाने कधी नव्हत, म्हणजे इतक्या जवळून त्या ट्रेन गेल्या कशा, त्या इतक्या घासल्या कशा गेल्या, घासल्या गेल्यापेक्षा अतिशय त्या जवळ आल्या आणि रेल्वेला ज्या गेटमध्ये लटकून जे आमचे प्रवासी होते, कारण गाडी किती भरलेली असते याची आपल्याला कल्पना आहे, किती गर्दी या गाडीमध्ये असते आणि त्यामुळे मग ते एकमेकाला इकडचे तिकडचे सगळे त्या गाडीला इकडचे पॅसेंजर जे आहेत ते घासले गेलेत. अनेकांना तशा खुणाही आहेत, त्यातले 4-5 बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. जे आत फेकले गेलेत ते काही फ्रॅक्चर आहेत, ते गाडीतच राहिलेत, त्यामुळे ते सुदैवाने बचावले. पण हे का झालं, कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे. निश्चित या संदर्भामध्ये कायमस्वरूपी जो उपाय आहे तो तात्काळ करावा अशी आम्ही रेल्वे मंत्रालयाला त्या ठिकाणी विनंती करू आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय गांभीर्याने हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. मध्य रेल्वे नेहमीच उशिराने धावते आणि त्यामुळे घड्याळाच्या काठ्यावर चालणारे प्रवासी आहेत त्या लेट होतात आणि त्यामुळे गर्दी वाढते आणि असे प्रकार होत आहेत. रोज त्या मार्गावर एखादा तरी अपघात घडतोय, परंतु आज मोठा अपघात घडला त्यामुळे हे समोर येत आहे. रेल्वेचा वक्तशीरपणा हवा आहे असं वाटत आहे. काय निश्चित रेल्वे तर आपल्या अगदी घड्याळाच्या सेकंड काट्यावरच चालते, आपणही बघितलेलं आहे. काही ठिकाणी मग उशीर येतो, त्याची कारणं टेक्निकल असतात, वेगवेगळी असतात, त्यामुळे होत असतात, होत नाही असातला भाग नाही आहे. परंतु अशा पद्धतीने अपघात हा पहिल्यांदा झालेला आहे मला असं वाटतं की अगदी ट्रेन एकाच टर्निंगवर एकमेकांना क्रॉस करत असताना इतक्या घासली जावी हे पहिल्यांदा असं झालेलं आहे. आणि का झालं, कशामुळे झालं, खरं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्या संदर्भामध्ये रेल्वे अधिकारी जे आहेत, सगळे टेक्निकल अधिकारी आहेत, ते स्पॉटवर आलेले आहेत. उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत पदावरचे ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत, ते चौकशी करतायत. परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या पुढच्या काळामध्ये असं काही होणार नाही या संदर्भामध्ये सगळ्या जे काळजी आहे, म्हणजे त्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्लीलाही बोललेले आहेत, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी रेल्वेच्या बोललेल्या आहेत. त्या सर्वात आपण निश्चित काळजी घेऊ. रेल्वे मंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात, कारण रेल्वे मंत्री सुद्धा भाजपचे. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये निश्चित बोलतील, पण सर्व अधिकाऱ्यांशी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत. त्यांनीच मलाही कल्पना, तुम्ही प्रवासात होतो, त्यांचाच मला पहिले कार्यालयातून फोन आला की त्या ठिकाणी पोहोचा म्हणून. मला थोडा यायला उशीर झाला, मी बाहेरगावी होतो आणि म्हणून त्याच्या सूचनेवर मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जी काय मदत असेल नियमानुसार ती आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. बोलिए सर, औपचारिक आंकड़े क्या सामने आए हैं, आपने बातचीत की है? आज इस हॉस्पिटल में मैंने देखा कि 10 पेशेंट जो है यहाँ पर लाए गए थे, उसमें से एक ब्रॉड डेड था, 2 सीरियस थे, इसलिए जुपिटर हॉस्पिटल में सिटी स्कैन के लिए, MRI के लिए उनको भेजा गया है. 7 जो पेशेंट्स हैं वो कई जगह फ्रैक्चर है, हाथ में फ्रैक्चर है, पैर में